असणारा बेस्ट यांच्या युनियनला आम्ही आज असणारा बैठकीसाठी बोलवलं होतं। काही युनियन्सने आपल्या असणारे प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवले होते। जो काही प्रचार चाललेला आहे की बेस्ट 100% चालू आहे, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे, खोटी आहे। कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेल्या ज्या बसेस आहेत छोट्या, या 100% चालल्यात याच्याबद्दल दुमत नाही, परंतु बेस्टच्या मालकीच्या ज्या बसेस आहेत, या बेस्टच्या मालकीच्या बसेस 15% सुद्धा चालत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस का चालवतात याचा असणारा खुलासा अजून कुठेही नाही, पण कॉन्ट्रॅक्टदाराच्या बसेस घेतल्यामुळे बेस्टवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस होतोय अशी परिस्थिती आहे। पहिला प्रश्न आम्ही असताना विचारतोय की स्वतःच्या बसेस असताना आणि मालकीच्या आहेत त्यावेळेस त्या न चालवता आपण कॉन्ट्रॅक्टदाराच्या का चालवताय याचा खुलासा सरकारने केला पाहिजे, कारण का कॉर्पोरेशनमध्ये सेनेची सत्ता आहे अशी परिस्थिती आहे। दुसरा, एस.टी. महामंडळ ही खाजगीकरणाच्या मार्गावरती आहे अशी आमची बातमी आहे। त्यातल्या सगळ्या बसेस एकदा वापरल्या नाहीत, बसेस वापरल्या नाहीत तर त्या वापरण्याच्या लायक राहत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यांना रिप्लेसमेंटची चर्चा सुरुवात झालेली आहे। वेगवेगळे मॉडेल्स त्याची चर्चा झालेली आहे, पण त्या सगळ्या बसेस ज्यांच्याकडून घेतल्या जातील त्यांना ड्रायव्हर आणि कंडक्टर पुरवायला सांगितल्या जातील। याचा अर्थ एस.टी. महामंडळामध्ये आता असणारा जो ड्रायव्हर आणि आहे हा पहिल्यांदा धोक्यामध्ये आलेला आहे आणि नंतर क्लिअरिकल स्टाफ जो लागतो एस.टी. महामंडळाला, आता बसेसच नाहीत बघायला, मेंटेनन्स डेपो जो आहे त्याची आता गरज काय, अशा परिस्थिती उपस्थित करून त्यांना VRS मोठ्या प्रमाणात दिल्या जातील अशी परिस्थिती आहे। याची जाणीव करण्यासाठी एस.टीतल्या वेगवेगळे कर्मचारीच्या युनियन्स आहेत त्यांना बोलवलं होतं, त्यांची प्रतिनिधी दिलेली आहे आणि त्यांना असताना आग्रह केलेला आहे की त्यांनी आपापल्या युनियनच्या बैठकांमध्ये ह्या चर्चा करण्यात याव्या, युनियनला भाग पाडावं की आम्हाला कामावरती जाण्यासाठी आदेश द्यावेत। वंचित बहुजन आघाडीसुद्धा एस.टी. महामंडळातल्या आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करते की आठवड्यातून एक दिवस या हे जे सांगितलेलं आहे ते तर पाळायचंच, पण त्याच्याचबरोबर दर दिवशी ज्या ज्या डेपोला आपण अलॉट झालेला आहात त्या डेपोला आपण हजर राहून आपली हजेरी त्या ठिकाणी लावून घ्यायची आणि तिथे विनंती करायची की आम्हाला असणाऱ्या गाड्या बाहेर काढू द्या। तालुक्याच्या बाहेर गाड्या जात नाहीत याची मला जाणीव आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाला आम्ही असणाऱ्या विनंती करतोय की केंद्र शासनाने आंतरराज्य ट्रान्सपोर्ट चालू केलेली आहे, आंतरराज्य जाण्या येण्याचं दळण चालू केलेलं आहे, तेव्हा महाराष्ट्र शासनाने आंतरजिल्हा बंदी जी केलेली आहे ती आंतरजिल्हा बंदी त्यांनी उठवली पाहिजे आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी जी काही मुभा आहे ती त्यांनी दिली पाहिजे। केंद्र शासनाने एक बाजारपेठ केलेली आहे। शेतकरी आज असताना म्हणतोय की एक बाजारपेठ झाली पण मला तालुक्याच्या बाहेर जाता येत नाही, तेव्हा ही एक बाजारपेठ नुसतं थापेबाज आहे अशा रीतीने ग्रामीण भागातली चर्चा आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं असणारं आव्हान आहे की माझे असणारे निर्देश हे घटनेसारखे असले तरी त्याचं पालन केलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या। घटना ही पालन करावी लागते। आज कोविडच्या निमित्ताने कोविडच्या वॉरियरने पूर्णपणे कंट्रोल केलेला आहे।
मृत्यूची संख्या कमी केलेली आहे आणि म्हणून लोकांचं दळणवळण हे चालू झालं पाहिजे आणि त्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करण्याची घोषणा करण्यात यावी. दिल्लीमध्ये पूर्णपणे रोड ट्रान्सपोर्ट चालू आहे, मेट्रो फक्त बंद आहे. यूपीमध्ये रेल्वेसुद्धा चालू आहे कोविडच्या नावाने आणि पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा चालू आहे. महाराष्ट्र मागासलेला आहे. हे कृपा करून फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणाऱ्यांनी आपला मागासलेलापणा दाखवू नये अशी माझी त्यांना असणारी विनंती आहे. महाराष्ट्र हा प्रगतिशील राहिलेला आहे, प्रोग्रेसिव्ह राहिलेला आहे आणि लीड घेणारा राहिलेला आहे. तेव्हा महाराष्ट्राचं ही जी इमेज आहे या इमेजला या आघाडीच्या सरकारने डागाळू नये अशी माझी विनंती आहे. लोक बाहेर पडायला तयार आहेत, प्रवास करायला तयार आहेत. फक्त बसेस नाहीत, तुम्हाला जे काही SOPs करायचे असेल ते करा आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू करा अशी विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाला करतोय. नाही तर आम्ही पुन्हा थाळी वाजवणारं जे आंदोलन आहे ते पुन्हा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकांना यावेळेस आम्ही यायला सांगितलं नाही, पण पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ST स्टँड आणि बेस्ट या ठिकाणी हजारोच्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावं आणि आम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट पाहिजे. सरकारला माझं विनंती आहे की त्यांनी आम्ही जगावं की मरावं याचा अजिबात विचार करू नये. ज्यांना भीती वाटते ते घरात बसतील, ज्यांना भीती वाटत नाही ते बाहेर पडतील. परंतु आपण 144 आणि जिल्हाबंदी जी केलेली आहे ती पहिल्यांदा उठवावी अशी विनंती आज आम्ही असं करतोय. मी जसं म्हणालो की ST महामंडळले युनियन्स आणि बेस्टमधल्या युनियन यांनी जर आंदोलन त्यांचं उभं केलं तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीमागे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. उलट त्यांच्या आंदोलनाबरोबर राहील एवढं आश्वासन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे. आपण विचार आज त्र्यंबकेश्वरमधल्या काही पुजाऱ्यांनी राज्यभरातील मंदिरं खुली व्हावी अशी मागणी केलेली आहे. त्या मागणीला घेऊन ते राज ठाकरेंना देखील भेटलेले राज्यभरातील मंदिरं पण खुली व्हावी. ते अकोल्यामधलं राजेराजेश्वररावांचं जे मंदिर आहे की जिथनं म्हणजे अकोल्यामधलीच ती असणारी प्रथा आहे, कावडची प्रथा आहे, जी इतर जिल्ह्यांमध्ये कुठे नाही आहे. ते मंदिर मी असणारा खुलं करून आलो, दरवाजाही ओपन केला, लोकांनी तिथलं असणारं दर्शनही घेतलं, कावडही निघाली आणि पुन्हा विसर्जितही झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांना मी सांगतो की तिथे पुन्हा असणारं कोरोनाचे पेशंट निघाले नाहीत. तेव्हा इतर जिल्ह्यांमधली जी मागणी आहे मंदिरांची तीसुद्धा त्या ठिकाणी घ्यावी. माझ्या माहितीप्रमाणे 31 की 31 तारखेला जेवढे सगळे हरिभक्त परायण आहेत त्यांचं आंदोलन पंढरपूरला होणार आहे आणि त्यांनाही मी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या आंदोलनाबरोबर मीही त्या ठिकाणी उपस्थित राहीन. सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर निश्चितपणे जेलमध्ये टाकावं, पण हे आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही शासनाला सांगतो. माझं म्हणणं आहे आता आयुष्य लोकांचं सामान्य होण्यासाठी जी पावलं उचलली पाहिजेत ती सगळी पावलं सरकारने उचलली पाहिजेत हा आमचा आग्रह आहे. मरणापासून कुठलाही मुख्यमंत्री कोणाला मंत्री असेल संत्री असेल हा थांबवू शकत नाही. देश का कैपिटल जो है दिल्ली, उस दिल्ली में पब्लिक ट्रांसपोर्ट शुरुआत है, सिर्फ मेट्रो बंद है. बम्बई एक फाइनेंशियल कैपिटल है लेकिन यहाँ पब्लिक ट्रांसपोर्ट बंद है और इसलिए स्टेट ट्रांसपोर्ट के यूनियंस और बेस्ट के जो यूनियन
उनके पदाधिकारियों के साथ में यहाँ पे चर्चा हुई और चर्चा होने के बाद यही हम लोग उनको बता रहे हैं कि आज उनकी सर्विस जो है वो खतरे में आ चुकी है। प्राइवेटाइजेशन का दौर चलने वाला है। बेस में भी कॉन्ट्रैक्ट पर बसेस लेना शुरुआत हुई है और एसटी महामंडल की जितनी भी गाड़ियां हैं 4 महीने से बंद है और 2-3 महीने बंद हो जाएगी तो शायद मेरे ख्याल से वो चलाने लायक नहीं होंगी और फिर सरकार दोबारा प्राइवेट सिस्टम एसटी ट्रांसपोर्ट में ला सकती है। और एसटी ट्रांसपोर्ट में अगर प्राइवेट सिस्टम आ गया तो ड्राइवर, कंडक्टर और क्लियरिकल स्टाफ जो है उनकी नौकरियां चली जाएगी। और इसलिए हमने उनसे आग्रह किया है कि पब्लिक ट्रांसपोर्ट चलाने के लिए आप पर जिम्मेदारी है और आप ये जिम्मेदारी निभाने के लिए हर दिन आप जिस डिपो में हो वहाँ पर उपस्थित हुई है। सुबह आपकी हाजिरी जो है वो दर्ज कीजिए और ये मांग कीजिए वहाँ पर कि हमको काम चाहिए। हम बस और स्टेट ट्रांसपोर्ट दोनों चलाने के लिए तैयार है। मैं उम्मीद करता हूँ कि एसटी और बेस के जो यूनियन के पदाधिकारी है वो उचित निर्णय लेंगे, ऐसा हम लोग यहाँ पर मानते हैं। सरकार से हमारा ये कहना है कि सेंट्रल गवर्नमेंट ने इंटर स्टेट ट्रांसपोर्ट और इंटर स्टेट लोगों को आने जाने की इजाज़त दी है, लेकिन महाराष्ट्र स्टेट ने इंटर डिस्ट्रिक्ट जो बंदी लाई है, पाबंदी लाई है, उसको वो खोले और वो खुलने के बाद मेरे ख्याल से स्टेट में ट्रांसपोर्ट सिस्टम भी चल सकती है और लोग यहाँ से वहाँ भी चले जा सकते हैं, ऐसी एक परिस्थिति है। और इसलिए महाराष्ट्र सरकार से हम लोग ये दरख्वास्त कर रहे हैं कि आप ये जो इंटर डिस्ट्रिक्ट पाबंदी लगाई है उसको आप उठाइए, पब्लिक ट्रांसपोर्ट तुरंत आप शुरुआत कीजिए। कॉन्ट्रैक्ट के जो बसेस मुंबई शहर में लिए हैं उसको बंद करते हुए बेस के जो अपने बसेस है उसको आप चलाइए। यही हम लोग सरकार से विनती कर रहे हैं। उम्मीद है कि सरकार इस लाइन को सोचेगी, ऐसा हम लोग विचार करते हैं। अजित पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस ऑनलाईन लोकमतवरती अजित पवारांची मुलाखत होती आणि अजित पवार असं म्हणाले होते की मला बळीचा बकरा का करता। हा तर निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय होता तेव्हा आता आणि त्याच्यानंतरही शरद पवारांनी अजित पवारांना फटकारलं। आता पार्थ पवार यांनी सुद्धा बीजेपीची स्तुती करणारा असणारा स्टेटमेंट केलेला आहे आणि आपल्याला असं दिसतंय की शरद पवार पहिल्यांदा त्यांनी अजित पवारांना फटकारलं आणि आता असणारा पार्थ पवारांना फटकारलं। हा गोड बंगाल काही आहे तो शरद पवारांनीच सांगितलेला अधिक बरा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। जो असेल तो शरद पवारांनी सांगावा ना। नाही, माझ्याकडे सगळीच माहिती नसल्यामुळे मी काही त्याच्यावरती बोलू शकत नाही। मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणाच्या वेळेस सांगितले की जर पुन्हा गरज पडली तर पुन्हा महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन देण्यात येणार आहे आणि आम्हाला त्याचा एक उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये शाळा चालू झाल्यास 97% विद्यार्थी पुन्हा कोविड पॉझिटिव्ह। महाराष्ट्रामध्ये अजून कोविडचं जे काही चाललेलं आहे म्हणून माझं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कोविड पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं किती निघतात आहेत आणि कोविड पेशंट पॉझिटिव्ह हे सरकारी हॉस्पिटलमध्ये किती निघतात आहेत
याची जरा आकडेवारी दिली आपण तर लोकांना अधिक माहिती होईल. मुंबईचा महापौर दिलीप पेडणेकर यांनी सांगितलं, मुंबईच्या महापौर दिलीप पेडणेकर यांनी सांगितले की मुंबईच्या फक्त 4 वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, बाकीच्या वॉर्डमध्ये प्रादुर्भाव नाही आहे. माझं म्हणणं आहे असं काय, मुंबई शहर घ्या किंवा वॉर्ड घ्या, प्रादुर्भाव हा असताना कमी आहे. म्हणजे 4% हा काय प्रमाण फार मोठे आहे असं मी मानत नाही. तुम्ही उरलेल्या लोकांना वेटीस का धरताय? हे जर 94% इफेक्टेड असतील तर 96%ना तुम्ही असताना ब्लॅकमेलिंग का करताय? त्यांना असताना वेटीस का धरलेला आहे? त्यांना त्यांचं नॉर्मल आयुष्य जगू द्या ना. ओके.